सर, गोपीचंद पडळकरने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. बाळासाहेबांनी एका पुस्तकात लिहिलं आहे, मुस्लिमांना देश प्रथम नाही तर इस्लाम प्रथम आहे. मग काय बाबासाहेबांनी लिहिलं तर मग काय पुढे काय लिहिलं तर ठीक आहे ना, मग पुढे काय. मुस्लिमांना मुस्लिम राष्ट्र इस्लामाचं घर वाटतं असं म्हटलंय. बाबासाहेबांनी लिहिलं तर पडळकरांना काय म्हणायचं असं समजा असं लिहिलं बाबासाहेबांनी तर पडळकरांचे विचार आहे का बाबासाहेबांचे विचार आहे. तर समजा बाबासाहेबांचे विचार असेल तर काय केलं पाहिजे, पडळकरांचं काय म्हणणं आहे मग त्याच्यात. पण देशाचं या मुस्लिमांना काही पडलेलं नाही असं देखील आंबेडकरांनी त्या पुस्तकात लिहिलं असं देखील ते विधान करतात. केलं असेल तर मग आता मोदींचं सरकार त्यांचं आहे ना, इथं फडणवीस आहे तिथं मोदी, उचला कुठं टाकायची पाठवून द्यायची पाठवून द्या म्हणा, तुम्हाला कोण थांबवलं. पण इस्लाम प्रथम आहे, राष्ट्र प्रथम नाही असं देखील असं ते म्हणतात. कोणता इस्लामचा माणूस म्हटला का. मग एवढे कसे काय झाले, केवढे आपण कसे राहू देतो मग एवढे. बाकी इस्लामचं राष्ट्र आहेच ना सगळ्या ठिकाणी, इराण आहे, इराक आहे, सगळ्या गोष्टी आहेच ना. जे ते ज्याचं त्याचं राष्ट्र, पाकिस्तान पण झाला, हे सगळं ज्याचं त्याचं सांभाळतातच ना राष्ट्र. देश नाही, देश नंतर आणि इस्लाम आधी असं असतं तर मग हे देश राहिले असते का इस्लामिक कंट्री सगळे. मग भारतात एवढे मुसलमान कसे झाले असते, अब्दुल कलाम कसे काय आपले राष्ट्रपती झाले असते, कसे काय झाले असते, जाकीर हुसेन कसे काय झाले असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं पडळकर बिडळकर म्हणजे नुसते वाचाळ लोक आहे, यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. ती सवय आहे, भारतीय जनता पार्टीनं पाळलेले लोक आहेत सगळे. मला वाटतं हे एवढे भुंकण्यासाठीच नेमलेले, त्यामुळे ते भुंकत असतात. त्यांच्या प्रत्येकाला उत्तर कशासाठी द्यायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.